बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये या आठवड्यामध्ये 7 जणांचं नॉमिनेशन झालेलं आहे आणि या 7 जणांपैकी आता कोण सेफ होणार आहे तर कोण घराबाहेर जाणार आहे हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। कारण की मागच्या आठवड्यामध्ये अंकिताला घराबाहेर काढलं होतं असं दाखवलं होतं, पण मात्र प्रत्यक्षात तिला घराबाहेर न काढता तिला सेफ केलं होतं आणि तो फक्त एक फ्रँक होता असं देखील दाखवलं होतं। पण मात्र आता या आठवड्यामध्ये नक्कीच बिग बॉसच्या घरामधून एक कलाकार बाहेर जाणार आहे, पण मात्र तो नेमका कलाकार कोण असणार आहे, तो कितव्या क्रमांकावर आहे हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर आपण पाहिलं तर या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये 7 जणांचं नॉमिनेशन झालेलं आहे, म्हणजे सगळ्यात जास्त नॉमिनेशन या आठवड्यामध्ये झाले। मग यामध्ये सगळ्यात खाली कोण आहे जर आपण पाहिलं तर सगळ्यात 7व्या नंबरला आहे तो म्हणजे घनश्याम छोटा पुढारी हा सगळ्यात खाली आहे। सगळ्यात कमी वोटिंग त्याला मिळालेलं आहे आणि तो 7व्या क्रमांकावर आहे। जर छोटा पुढारीला अजून वोटिंग मिळालं नाही तर नक्कीच तो घराबाहेर जाऊ शकतो आणि सध्या तरी तो 7व्या क्रमांकावर असल्याचं चित्र आपल्याला दिसतं। त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे अरबाज पटेल याचं। अरबाज पटेल हा मराठी इंडस्ट्रीतला नसून हिंदी चित्रपट इंडस्ट्रीतला असल्यामुळं त्याला सुद्धा कुठंतरी वोटिंग कमी पडतंय आणि तो घनश्यामच्या पाठोपाठ 6व्या क्रमांकावर आलाय आणि 6 क्रमांकाचं वोटिंग त्याला सध्या तरी मिळताना दिसतंय। आता पूर्ण आठवडा अजून वोटिंग कमी जास्त झाल्यानंतर तो कितव्या नंबरला जातो हे आपल्याला पाहावं लागेल, पण मात्र सध्या तरी तो 6व्या क्रमांकावर असल्याचं चित्र आपल्या या ठिकाणी दिसतं। त्यानंतर 5व्या क्रमांकावर आहे ती म्हणजे आर्या जाधव या अगोदर सुद्धा नॉमिनेट झाली होती, पण मात्र प्रेक्षकांनी भरपूर तिला मत दिल्यामुळं ती सेफ झाली होती आणि आता ती पुन्हा एकदा नॉमिनेट झालेली आहे। नॉमिनेशनच्या यादीमध्ये तिचं नाव आहे आणि ती 5व्या क्रमांकावर असल्याचं चित्र सध्या तरी आपल्याला दिसतंय। 4थ्या क्रमांकावर आहे ती म्हणजे निक्की तांबोळी। बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळ्यात जास्त धिंगाणा किंवा राडा करणारी म्हणून ओळखली जाणारी निक्की तांबोळी या यादीमध्ये 4थ्या क्रमांकावर आहे। तिला 4 क्रमांकाचं वोट सध्या तरी मिळालेलं आहे, म्हणून ती सुद्धा या घराबाहेर जाऊ शकते असं सुद्धा अनेकांना वाटू लागलंय। पण मात्र ती ज्या पद्धतीनं खेळते, अनेकाशी नडते, म्हणून ती सध्या तरी बिग बॉसच्या घराबाहेर जाणार नाही असं देखील बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे। संपूर्ण गेम तिचाच आहे, पण मात्र ती सध्या 4थ्या क्रमांकावर असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। 3ऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे अभिजित सावंतला सुद्धा प्रेक्षक भरभरून वोट देत आहेत आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। मागच्या 2-3 वेळा अभिजित सुद्धा नॉमिनेट झाला होता, पण मात्र प्रेक्षकांनी भरभरून वोट दिल्यामुळं तो सेफ झालेला आहे आणि आता पुन्हा एकदा तो नॉमिनेशनच्या टास्कमध्ये आलेला आहे। आता त्याला जनता किती प्रमाणात मत देते हे आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये समजेलच, पण मात्र सध्या तो 3ऱ्या क्रमांकावर असल्याचं चित्र आपल्याला दिसतं। 2ऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे धनंजय पवार म्हणजेच डीपी दादाला 2 नंबरचं वोट सध्या या बिग बॉसच्या घरामध्ये मिळताना दिसतंय। कारण की डीपी दादा ज्या पद्धतीनं बिग बॉसच्या घरामध्ये खेळतोय त्याचा एक फॅन फॉलोइंग वर्ग मोठा आहे आणि ते त्याला मोठ्या प्रमाणात मताधिक्य देत असल्यामुळं 2 नंबरला धनंजय पवार सध्या तरी बिग बॉसच्या घरामध्ये चालताना दिसतोय आणि पहिल्यापासून आतापर्यंत पहिल्याच स्थानावर असणारा, त्याचा रेकॉर्ड अजून कोणीही न मोडणारा एकमेव जो कलाकार आहे तो म्हणजे सूरज चव्हाण जेव्हा नॉमिनेट होतो तेव्हा तो पहिल्या क्रमांकावर येतो आणि सगळ्यात जास्त मतं हे सूरज चव्हाणलाच असतात। म्हणजे त्याच्या खाली जेवढे कलाकार आहेत, जेवढे नॉमिनेट झालेले आहेत, त्यांना पडलेली जी मतं आहेत ती वेगळी आणि फक्त सूरज चव्हाणला पडलेली जी मतं आहेत ती जर वेगळी केली तरी सुद्धा दोघांची तुलना होत नाही। सगळ्यांचे मतं बाजूला आणि फक्त सूरज चव्हाणचे मतं बाजूला एवढं मोठं मताधिक्य सूरज चव्हाणला पडतं, म्हणून तो अजूनही क्रमांक 1 वर आहे। नंबर 1 ला सूरज चव्हाण चालतोय, म्हणून तो नॉमिनेटच्या यादीमध्ये नंबर 1 ला आहे। सध्या तो घराबाहेर जाताना दिसत नाही, नंबर 1 ला त्याचं नाव असल्यामुळं। सूरज चव्हाण हा कायमच 1 नंबरवर कशामुळे आहे
तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.